विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्र हो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय MA भाग 1 अर्थशास्त्र या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे. मित्र हो, हा विषय अभ्यास करत असताना हा विषय अतिशय सोपा आणि परीक्षेच्या दृष्टीनं स्कोरिंगचा विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे या विषयाची तयारी करणं आवश्यक आहे. तर मित्र हो, या विषयाचं नाव आहे कृषी अर्थशास्त्र. याला आपण इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स असं म्हणतो. मित्र हो, या विषयाची चर्चा करत असताना या विषयातील जी महत्त्वाची संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे शेतीमधील उत्पादन फलन. याला आपण प्रोडक्शन फंक्शन इन ॲग्रिकल्चर असं म्हणतो. या शेतीमधील उत्पादन फलनाची सविस्तर चर्चा आज आपण या लेक्चरला करणार आहोत. तर मित्र हो, शेतीमधील उत्पादन फलनाची या संकल्पनेची चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं, या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. तर मित्र हो, आज आपण या लेक्चरमध्ये सविस्तरपणे शेतीमधील उत्पादन फलन प्रोडक्शन फंक्शन इन ॲग्रिकल्चर या संकल्पनेचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूयात शेतीमधील उत्पादन फलन म्हणजे काय. मित्र हो, आजच्या या व्याख्यानामध्ये, आजच्या या लेक्चरला आज आपण शेतीमधील उत्पादन फलन जे आहे याला आपण इंग्रजीमध्ये प्रोडक्शन फंक्शन इन ॲग्रिकल्चर असं म्हणतो, या संकल्पनेविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, आपल्याला माहिती आहे कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आदान आणि प्रदान या दोन्हींचा मेळ घालणे आवश्यक असते. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आदानांच्या मात्राचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. मित्र हो, आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही व्यवसाय जर स्पर्धात्मक दृष्टिकोनातून यशस्वी करायचा असेल तर त्या व्यवसायामध्ये आदानांचा आणि प्रदानांचा मेळ घालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या मेळ घातल्यानंतर क्वालिटी प्रोडक्ट्स निर्मितीसाठी आदानांच्या मात्रांचे योग्य प्रमाण असणं अत्यंत आवश्यक असते. तरच त्या व्यवसायाचे किंवा उद्योग संस्थेचे बाजारपेठेतील यश अवलंबून असते. मित्र हो, आदान व उत्पादन यामध्ये एक प्रकारचा कार्यात्मक संबंध अनुभवायला मिळतो की ज्यामध्ये आदानांच्या मात्रावर उत्पादनाचे प्रमाण अवलंबून असते. मित्र हो, आदान आणि उत्पादन यामध्ये आपल्याला एक प्रकारचा नाही कार्यात्मक संबंध अनुभवायला मिळतो की ज्या आदानांच्या मात्रावरच उद्योग संस्थेचं एकूण उत्पादन अवलंबून असतं. मित्र हो, शेतीमध्ये बी बियाणे असतील, खते असतील, अवजारे असतील इत्यादीच्या आदाने वापरल्यानंतरच पिकाचे उत्पादन होत असते. म्हणजेच शेतीमध्येही उत्पादन फलनाचा संबंध पाहावयास मिळतो. मित्र हो, जर शेतीमध्ये योग्य प्रकारात बियाणे, योग्य प्रकार खते, योग्य प्रकारे अवजारे इत्यादी साधनांचा उपयोग व्यवस्थितपणे झाला तर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडून येण्याचे संधी आपल्याला असतात. म्हणूनच ही जी आदाने आहेत या आदानांचा योग्य वापर झाल्याशिवाय उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येणार नाहीत. म्हणून उत्पादनामध्ये आदानांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे आणि हाच संबंध शेतीमध्येही आपल्याला उत्पादन फलनाचा संबंध पाहावयास मिळतो. मित्र हो, उत्पादन फलन नियमांचा परिणाम शेती व उत्पादनावरही होतो. उत्पादन फलन हा एक विशिष्ट कालावधीतील दोन चलामधील तांत्रिक किंवा गणितीय संबंध असतो. उत्पादन क्षेत्रात आदानांच्यावर
प्रधान अवलंबून असल्याचे आपणास दिसून येतं. मित्रहो, आपल्याला माहिती आहे शेतीमधील जे प्रोडक्शन फंक्शन आहे, तर याला आपण थोडक्यात आपण इंग्रजीमध्ये असं म्हणू शकतो, अ प्रोडक्शन फंक्शन इज अ टेक्निकल रिलेशनशिप बिटवीन इनपुट्स अँड आउटपुट्स. मित्रहो, आपल्याला माहिती आहे शेतीमध्ये जर उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर शेतीसाठी लागणारा कच्चा माल, त्या शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे, खतं, अवजारे, पाण्याच्या सोयी इत्यादी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तरच शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मदत होईल. मित्रहो, उत्पादन फलनाचा हा नियम शेतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. एका विशिष्ट कालावधीनंतर ही दोन चले जे आहेत, त्या चल म्हणजे तांत्रिक व गणितीय संबंध असतो. याला आपण टेक्निकल रिलेशनशिप बिटवीन इनपुट्स अँड आउटपुट्स असं म्हणतो. उत्पादन क्षेत्रातही आदान आणि प्रदान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेले आपणास दिसून येते. मित्रहो, उत्पादन क्षेत्रात सुद्धा आदानांच्यावर प्रदाने ही बऱ्याच प्रमाणे डिपेंड्स करत असतात आणि त्याचप्रमाणे ही शेतीमधील प्रोडक्शन फंक्शन कार्य करत असतं. तर मित्रहो, या संपूर्ण आपल्या चर्चेवरून असं लक्षात आलं पाहिजे की शेतीमधील जे प्रोडक्शन फंक्शन आहे, शेतीमधील जे उत्पादन फलन आहे, त्या संबंधी थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. तर मित्रहो, आपण शेतीमधील उत्पादन जे फलन आहे त्याला आपण प्रोडक्शन फंक्शन इन ॲग्रिकल्चर असं इंग्रजीमध्ये म्हणतो. हे प्रोडक्शन फंक्शन एका सूत्राच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता येईल. ते सूत्र काय आहे आपण आता पाहणार आहोत. मित्रहो, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय ते सूत्र आहे y इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट्स एक्स. हे सूत्र आपल्याला शेतीमधील उत्पादन फलनाच्या बाबतीत लागू पडते. तर मित्रहो, आता आपण सविस्तरपणे पाहूयात या सूत्राचा जो सविस्तरपणे अर्थ आहे, या सूत्राचा सविस्तरपणे अर्थ आपण पाहणार आहोत. म्हणजेच y म्हणजे काय आहे, f म्हणजे काय आहे, कंसातील x काय दर्शवतो, ही सगळी माहिती आता आपण घेणार आहोत. तर मित्रहो, येथे आपण जे y वापरलेलं आहे ते y हे उत्पादन दर्शवते. शेतीमधील उत्पादनाचे निर्देशक हा y आहे. तर यानंतर मित्रहो, x आहे. x जो दाखवतोय तो शेतीमधील आदानेच्या स्वरूपात हा आपल्याला निर्देशक वापरला जातो. तर मित्रहो, f हा कार्यात्मक संबंध किंवा फलन असं याला म्हणतो आपण, हे दर्शवतो. मित्रहो, p इज इक्वल टू f इज इक्वल टू into bracket a b c and n number of unbracket complete असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच येथे a b c डॅश डॅश n हे वापरलेले आहे. ही वेगवेगळी स्वरूपाची आदाने आहेत. तर p हे एक विशिष्ट वेळेचे उत्पादन होय. म्हणजेच a b c and number of n इज इक्वल टू या उत्पादन घटकाच्या वापरामुळे p इतके उत्पादन प्राप्त होते असं या सूत्रामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजेच या सूत्राच्या साहाय्यानं शेतीमधील उत्पादन फलन आहे ते सविस्तरपणे समजून घेणं आपल्याला सोपं जातं. मित्रहो, हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच y इज इक्वल टू उत्पादन, x इज इक्वल टू आदाने आणि f इज इक्वल टू कार्यात्मक संबंध किंवा फलन. हे इतकं जरी लक्षात राहिलं तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रहो, प्रत्येक शेतकऱ्यास पिकाची निवड करत असताना आदानांचे काही घटक, त्यांच्या किमती व्यवस्थापन करत असताना आदानांचे घटक व त्यांच्या किमती हे व्यवस्थापन लक्षात घेऊन उत्पादन फलनाची निवड करावी लागते. कमीत कमी खर्च व अधिकाधिक उत्पादन मिळवून देण्याच्या दृष्टीने आदानांचा हा शेतकऱ्याला मेळ घालावा लागतो.
म्हणजेच मित्र हो, जो शेतकरी असतो त्या शेतकऱ्याला आपल्या पिकाची निवड करत असताना हे पीक निवडल्यानंतर जे अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणारी आदाने, बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारी जे आदाने आहेत त्या आदानांच्या किमतीचा सुद्धा विचार करावा लागतो आणि त्याच्या किमतीनुसार त्याचं व्यवस्थापन हे शेतकऱ्याला करावं लागतं आणि हे सगळं लक्षात घेऊन उत्पादन फलनाची निवड करावी लागते. म्हणजेच कमीत कमी खर्च व अधिकाधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या आदानांचा मेळ हा शेतकऱ्याला घालावा लागतो. तर मित्र हो, कोणत्याही वस्तूच्या उत्पादनास प्रमुख 4 घटक आवश्यक असतात. केवळ एकच घटक आदान म्हणून वापरला तर वस्तूची निर्मिती होऊ शकत नाही. अनेक आदाने एकत्रित येतील तेव्हाच त्यातून उत्पादन निर्मिती होते असं म्हटलेलं आहे. तर मित्र हो, आपल्याला यातून असं लक्षात येतं की एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी एकूण प्रमुख 4 घटक आवश्यक असतात. ते 4ही घटक आपले काम पार पाडत असतात आणि त्या 4 घटकापैकी एखादा जर घटक कमी असला तर त्यामध्ये उत्पादन निर्मिती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकत नाही. म्हणून ही आदाने एकत्र केल्यास उत्पादनाची चांगली आणि आपल्याला जसे पाहिजे तसे रिझल्ट्स मिळतात. मित्र हो, उदाहरणार्थ आपण एखाद्या पिकाच्या उत्पादनासाठी खते, बियाणे, अवजारे, पाणी इत्यादी घटकांची आवश्यकता असते. या प्रकारे आदान व प्रदान यांच्यातील कार्यात्मक संबंध समजतो व उत्पादनास कारणीभूत ठरणाऱ्या आदानांची माहिती मिळते. परंतु अनेक आदानापैकी एक किंवा अनेक आदानात बदल केला असता उत्पादनात किती पद्धतीने बदल होतो याविषयी माहिती मिळत नाही. मित्र हो, आपल्याला माहिती आहे, उदाहरणार्थ शेतीच्या उत्पादनासाठी जी आदाने म्हणून वापरण्यात येणाऱ्या त्या वस्तू आहेत ते म्हणजे खते, बियाणे, अवजारे, पाणी इत्यादी 4 घटकांचा अतिशय महत्त्वाचा रोल हा शेतीच्या उत्पादनामध्ये असतो. आणि ही जर आदाने आणि प्रदान यांच्यातला कार्यात्मक संबंध यामुळे समजतो आपल्याला. आणि उत्पादनाच्या कारणीभूत ठरणारे घटक जे कोणकोणते घटक आहेत हे यावरून मिळतात आणि आदानांचा प्रदानात जर बदल केला तर त्याचं उत्पादनामध्ये किती प्रमाणात बदल होतो हे यावरून आपल्याला स्पष्ट होते. मित्र हो, उत्पादन फलन हे मुख्यत्वे 4 प्रकारचे असते. या 4ही प्रकाराची चर्चा आज आपण करणार आहोत. मित्र हो, पहिलं आहे तो म्हणजे अखंड उत्पादन फलन. मित्र हो, उत्पादन फलनामध्ये निरनिराळे आदाने वापरली जातात. जसं की आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे शेतीच्या क्षेत्रातील उत्पादनासाठी खते असतील, बियाणे असतील, पाणी असेल इत्यादी साधनांचा आदानांचा वापर केला जातो. तसेच उत्पादन फलनामध्ये निरनिराळ्या आदानांचा वापर केला जातो. जेव्हा हे आदाने आवश्यकतेप्रमाणे विभाजनीय असतात तेव्हा त्यांचा उत्पादनाशी असणारा संबंध हा अखंड उत्पादन फलन म्हणून ओळखला जातो. म्हणजेच मित्र हो, उत्पादन फलनाचे जे प्रमुख काही 4 प्रकार आहेत त्यातील पहिला महत्त्वाचा प्रकार म्हणजे अखंड उत्पादन फलन होय. मित्र हो, दुसरा महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे खंडित उत्पादन फलन होय. मित्र हो, यामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जी आदाने पूर्ण मात्रेचीच वापरावी लागतात त्याचा उत्पादनावरील असणारा संबंध खंडित उत्पादन फलनाने दर्शवला जातो. म्हणजेच उत्पादन प्रक्रियेमध्ये जी आदाने पूर्ण क्षमतेने वापरली जातात आणि त्यांचा जो उत्पादनावर परिणाम जो आहे तो परिणाम खंडित स्वरूपाचे उत्पादन करण्यावर दर्शविला जातो. याला आपण खंडित उत्पादन फलन असं म्हणतो. उत्पादन फलनाच्या प्रमुख 4 प्रकारापैकी हा दुसरा महत्त्वाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, 3 नंबरचा उत्पादन फलनाचा जो प्रकार आहे तो म्हणजे अल्पकालीन उत्पादन फलन.
हा प्रकार अतिशय महत्त्वाचा उत्पादन फलनामध्ये आहे. तर मित्रहो, उत्पादनाच्या प्रक्रियेचा कालावधी, उत्पादन प्रक्रियेत कालावधीचा वापर करताना तो त्याच्या विशिष्टानुसार 2 भागात विभागला जातो, म्हणजेच अल्पकाळ आणि दीर्घकाळ. अल्पकाळामध्ये उत्पादनाची सर्व आदाने बदलता येत नाहीत. उत्पादन फलनात वेगवेगळे उत्पादन घटक आणि उत्पादन यांच्यात संबंध जर काही स्थिर आदाने आणि बदलती असतील तेव्हा त्याला आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. तर मित्रहो, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे विशिष्ट वैशिष्ट्यानुसार आपल्याला 2 विभाग केले जातात, त्यात म्हणजे अल्पकाळ आणि दीर्घकाळ. मित्रहो, अल्पकाळामध्ये सर्वच आदाने बदलता येत नाहीत, म्हणजेच उत्पादन फलनात वेगवेगळे उत्पादन घटक आणि उत्पादन यांच्यातले संबंध जर काही आदाने स्थिर आणि काही बदलती असतील तेव्हा अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हटले जातं. मित्रहो, यानंतरचा जो चौथा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकालीन उत्पादन फलन. मित्रहो, दीर्घकालीन उत्पादन फलनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की दीर्घ कालावधीमध्ये उत्पादनाच्या आदानांचा कोणताही घटक स्थिर राहत नाही. आदानांचे सर्व घटक बदलते असल्यास त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रहो, याचं महत्त्वाचं कारण सर्वच उत्पादनात वाढ घडवून येते की घट यावरून शेतकऱ्याच्या दीर्घ कालावधीसाठी उत्पादनाचा निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर मित्रहो, हे दीर्घकालीन उत्पादन फलन जे आहे ते दीर्घकालीन उत्पादन फलन आहे दीर्घ कालावधीमध्ये लागू पडतं आणि दीर्घकाळ हा असा काळ असतो की सर्व घटक बदलता येतात आणि सर्व आदानांची उपलब्धता आपल्याला त्यांच्या वेळेनुसार करता येते. म्हणजेच सर्व आदानांचे सर्वच घटक बदलते असल्यास त्याचा उत्पादनावर जो काही परिणाम होतो तो पाहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच उत्पादन फलनाचे मुख्यत्वे जे प्रमुख 4 प्रकार पडतात, या 4 प्रकाराची चर्चा आज आपण केलेली आहे. तर मित्रहो, आज आपण या सविस्तर चर्चेमध्ये उत्पादन फलन, शेतीमधील उत्पादन फलन या विषयावर सविस्तर चर्चा केली. याला आपण इंग्रजीमध्ये प्रोडक्शन फंक्शन इन ॲग्रिकल्चर असंही म्हटले. मित्रहो, या शेतीमधील उत्पादन फलनाच्या संकल्पनेचा आज आपण अभ्यास करत असताना त्याची पूर्णपणे संकल्पनेचा अभ्यास आपण केला. या संकल्पनेला सूत्राच्या सहाय्याने जोड देऊन सूत्राच्या द्वारे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. काही आपल्या भाषेतील उदाहरणांची जोड देऊन शेतीमधील उत्पादन फलन समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानामध्ये शेतीमधील उत्पादन फलनाचे जे प्रमुख 4 प्रकार पडतात, या 4ही प्रकारांची सविस्तर चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये केलेली आहे. तर मित्रहो, आज आपण या शेतीमधील उत्पादन फलनाच्या संकल्पनेची चर्चा इथेच थांबवूयात. मित्रहो, या सर्व संकल्पनेचा अभ्यास आपण सविस्तरपणे करावा ही अपेक्षा. मित्रहो, या सविस्तर चर्चांती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्रहो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनीमार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्रहो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे
cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.